बनावट शालार्थ आयडी व कथित बोगस मान्यतांच्या प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या शिंदखेडा तालुक्यातील माळीज येथे गंभीर घटना घडल्याचा आरोप समोर आलाय। या प्रकरणातील तक्रारदार महेंद्र देसले यांच्या घरात जमावाने घुसून मारहाण केल्याचा दावा करण्यात आला असून या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत महेंद्र देसले यांच्यासह त्यांच्या पत्नी, 2 मुलं तसेच 2 पुतण्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे। महेंद्र देसले यांनी यापूर्वी बनावट शालार्थ आयडी तसेच कथित बोगस मान्यतांबाबत विविध स्तरांवर तक्रारी केल्याचे सांगण्यात येते। या तक्रारींच्या अनुषंगाने काही शिक्षकांच्या वेतनासंदर्भात प्रशासकीय कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे या तक्रारींचा राग मनात धरूनच देसले यांच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला का, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सत्यता, त्यातील व्यक्तींची ओळख आणि घटनेमागील नेमके कारण याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही। त्यामुळे पोलिसांनी व्हिडिओसह सर्व उपलब्ध पुरावे तपासून घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे।